तुमचा संपूर्ण मेंदू वापरणे. आपल्या आत्मभानामुळे आपण स्वतःचे विचार तपासू शकतो. हे वैयक्तिक ध्येयवाक्य तयार करण्यासाठी विशेष मदतीचं ठरतं, कारण सवय 2 अंमलात आणण्यासाठी 2 विशिष्ट मानवी देणग्या म्हणजे कल्पनाशक्ती आणि विवेक या प्राथमिकता उजव्या मेंदूचे कार्य आहेत. त्या दुसऱ्या मेंदूची क्षमता पुरेपूर कशी वापरायची हे समजल्यानं आपली प्रथम निर्मितीची क्षमता खूप वाढते. मेंदूच्या प्राबल्याचा सिद्धांत म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्यावर काही दशके अगदी भरपूर संशोधन झाले आहे. संपूर्ण निष्कर्ष प्रामुख्यानं असं दर्शवतो की मेंदूचा प्रत्येक अर्धगोल, डावा आणि उजवा याचे काही विशिष्ट विषयात नैपुण्य असते आणि ते काही गोष्टींवर सत्ता गाजवतात, वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीवर काम करतात आणि वेगवेगळ्या समस्या हाताळतात. डावा मेंदू हा अधिक शाब्दिक, तार्किक असतो, तर उजवा मेंदू अंतर्ज्ञान, सर्जनशीलता यांच्याशी संबंधित असतो. डावा मेंदू शब्दांबरोबर काम करतो, तर उजवा चित्रांबरोबर. डावा भाग विशिष्टता यांच्याशी, तर उजवा पूर्णाशी आणि भागांच्या एकमेकांशी नात्यांशी संबंधित असतात. डावा मेंदू विश्लेषण करतो म्हणजेच तुकडे करतो, तर उजवा मेंदू संश्लेषण म्हणजे एकत्रीकरण करतो. डावा मेंदू क्रमाक्रमानं पुढचा विचार करतो, तर उजवा एकाच वेळी अनेकांचा आणि संपूर्णाचा विचार करतो. डाव्या मेंदूला वेळेचे बंधन आहे आणि उजवा मेंदू यातून मुक्त आहे. लोक मेंदूच्या दोन्ही बाजू वापरतात, पण प्रत्येकाची एक कुठली तरी बाजू जास्त प्रभावी असते. सर्वात आदर्श म्हणजे अर्थाच्या मेंदूच्या दोन्ही बाजूंना जोडणारा पूल बांधणे आणि मजबूत करणे, म्हणजे त्या व्यक्तीला प्रसंगाचे आधी नीट आकलन होईल आणि मग त्या प्रसंगातून जाताना जो योग्य हत्यार वापरू शकेल. पण आपल्या मेंदूच्या प्रमुख अर्धगोलाच्या सोयीच्या विभागात राहण्याकडे लोकांचा कल असतो आणि मग ते प्रत्येक परिस्थिती डाव्या किंवा उजव्या मेंदूच्या प्राधान्यानं हाताळतात. अब्राहम मॉस्लोच्या शब्दात, ज्याला हातोडा चांगला चालवता येतो त्याला प्रत्येक वस्तू म्हणजे खेळाच वाटते. तरुण स्त्री, वृद्ध स्त्री समज फरकावर परिणाम करणारा हा आणखी एक घटक आहे. उजवा मेंदू आणि डावा मेंदूवाले लोक वेगवेगळ्या रीतीने पाहतात. आपण डाव्या मेंदूच्या प्राबल्याच्या जगात राहतो. इथे शब्द, मापे आणि तर्काला उच्च स्थानावर बसवलेले असते आणि आपल्या स्वभावातले अधिक सर्जनशील, अंतर्मनातून येणारे, जाणीवेच्या पातळीवरचे कलात्मक अंश दुय्यम मानले जातात. आपल्यापैकी पुष्कळांना उजव्या मेंदूच्या क्षमता वापरणे खूपच अवघड असते. हे वर्णन खूप सोपे करून सांगितले आहे, हेही खरंच आहे. नवीन अभ्यासातून मेंदूच्या कार्यपद्धतीवर अधिक प्रकाश पडेल. मुद्दा एवढाच की आपण अनेक निरनिराळ्या विचार पद्धतींचा अवलंब करू शकतो आणि आपण आपल्या क्षमतांचा वापर नाही के बराबर करतो. या निरनिराळ्या क्षमतांचं आपल्याला भान आलं की आपण त्या विशिष्ट गरजा अधिक परिणामकारकरित्या भागवण्यासाठी आपल्या मनाचा जाणीवपूर्वक उपयोग करून घेऊ शकतो. उजवा मेंदू वापरण्याचे 2 मार्ग. मेंदूच्या प्राबल्याचा सिद्धांत हा एक आदर्श म्हणून वापरला तर हे स्पष्ट होते की आपल्या पहिल्या निर्मितीचा दर्जा हा आपला कल्पक उजवा मेंदू वापरण्याच्या क्षमतेवर खूपच अवलंबून असते. आपण आपल्या उजव्या मेंदूची क्षमता जितकी जास्त वापरू शकू, तितक्या संपूर्णपणे आपण आपल्याला आयुष्यात काय व्हायचं आहे आणि काय करायचं आहे हे डोळ्यासमोर आणू शकू, एकत्र करू शकू. काळ आणि सद्य परिस्थिती यांना मागे टाकून त्याचं एक संपूर्ण चित्र प्रक्षेपित करू शकू. दृष्टी विशाल करा. कधीकधी आपण डाव्या मेंदूच्या वातावरणातून आणि विचार प्रक्रियेतून अचानक बाहेर फेकले जाऊन अनपेक्षितपणे उजव्या मेंदूत जाऊन पडतो. प्रिय व्यक्तीचा मृत्यू, जीवघेणा आजार, आर्थिक कुऱ्हाड किंवा टोकाचं संकट आपल्याला 2 पावलं मागे जाऊन उभं राहून आयुष्याकडे पाहायला आणि स्वतःला काही अवघड प्रश्न विचारायला भाग पाडते. नक्की काय महत्वाचे आहे? मी जे करते आहे ते का करते आहे? मी जे करत आहे ते का करत आहे? पण तुम्ही जर अग्रक्रमी असाल तर दृष्टी विशाल करणाऱ्या अनुभवांची निर्मिती करण्यासाठी तुम्ही इतर लोकांची किंवा परिस्थितीची वाट पाहत नाही. तुम्ही स्वतः जाणीवपूर्वक ते निर्माण करू शकता. हे करण्याचे अनेक मार्ग आहेत. या प्रकरणाच्या सुरुवातीला केलं तसं तुमच्या कल्पनेच्या जोरावर तुम्ही स्वतःचा अंत्यविधी डोळ्यासमोर उभा करू शकता. तुमच्या प्रशंसेचे 4 शब्द लिहा. खरोखर लिहून काढा. नेमके लिहा. तुम्ही तुमच्या लग्नाचा 25वा आणि नंतर 50वा वाढदिवस डोळ्यासमोर आणू शकता. तुमच्या जीवनसाथीलाही त्यात सामील करा.
तुमच्या रोजच्या गुंतवणुकीतून इतक्या वर्षात तुम्हाला कसे कौटुंबिक नातेसंबंध निर्माण करण्याची इच्छा आहे त्याचे सार पकडण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सध्याच्या व्यवसायातली निवृत्ती तुम्ही डोळ्यासमोर आणू शकता. तुमच्या क्षेत्रातलं कोणतं योगदान, कोणतं यश तुम्ही मिळवलेलं असायला हवं आहे. निवृत्तीनंतर तुमच्या काय योजना असतील? दुसरं करिअर तुम्ही सुरू करू शकाल का? मन विशाल करा. प्रत्येक बारकावा तपशील नजरेसमोर आणा. शक्य तितक्या सर्व भावभावनांचे रंग त्यात भरा. शक्य त्या सर्व जाणीवा, रंग, रूप, रस, गंध, स्पर्श त्यात येऊ द्या. अशा प्रकारचे काही अभ्यास मी माझ्या विद्यापीठाच्या वर्गात घेतले आहेत. कल्पना करा की तुमचं आयुष्य एका सेमिस्टर पुरतच मर्यादित आहे. मी विद्यार्थ्यांना सांगतो, आणि या सेमिस्टरमध्ये एखाद्या शहाण्या विद्यार्थ्यासारखं तुम्हाला महाविद्यालयात राहायचं आहे. हे सेमिस्टर तुम्ही कसं घालवाल ते डोळ्यासमोर आणा. विद्यार्थ्यांना एक वेगळीच नजर मिळते. आत्तापर्यंत कधी जाणीवही झाली नव्हती अशी मूल्य पृष्ठभागाच्या वरती येतात. या रुंदावलेल्या दृष्टीनं एक आठवडाभर राहायला आणि त्यांच्या अनुभवाची दैनंदिन ठेवायलाही मी या विद्यार्थ्यांना सांगितलं आहे. त्याचे परिणाम खूपच बोलके असतात आणि ते दिसून येतात. आपल्या आईवडिलांवर ते किती प्रेम करतात आणि ते त्यांना किती आवडतात याबद्दल मुलं त्यांना पत्र लिहू लागतात. आपला भाऊ, बहीण, मित्र जिथे कुठे नात्यात उणेपणा आला असेल तिथे ते जुळवून घेतात. त्यांच्या प्रत्येक कृतीमागची प्रेरणा, महत्वाचं सूत्र प्रेम हे असतं. जगायला वेळ फार थोडा आहे या संदर्भात वेडेवाकडे बोलणे, वाईट विचार, वादविवाद आणि दोषारोप यातली निष्फळता फार ठळकपणे दिसू लागते. तत्व आणि मूल्य ही प्रत्येकाला स्पष्ट दिसू लागतात. तुम्हाला तुमच्या मूल्यांच्या संपर्कात आणू शकेल अशा रीतीनं कल्पनाशक्ती वापरण्याची पुष्कळ तंत्रे आहेत. पण मी वापरलेल्या प्रत्येक तंत्राचा नवा परिणाम मात्र तोच असतो. आपल्या आयुष्यात खरोखर काय महत्वाचं आहे, आपल्याला खरोखर काय व्हायचं आहे आणि काय करायचं आहे याचा गंभीरपणे जेव्हा लोक विचार करू लागतात तेव्हा ते फार फार आदरणीय होतात. आज, उद्या यापेक्षा मोठ्या कक्षेत ते विचार करू लागतात. डोळ्यापुढे आणणे आणि स्वीकार. वैयक्तिक नेतृत्व हा एकदा घेण्याचा अनुभव नाही. वैयक्तिक ध्येयवाक्य लिहिण्याबरोबर तो सुरू होत नाही आणि संपतही नाही. खरं तर तुमची दृष्टी आणि मूल्य तुमच्या समोर ठेवणं आणि तुमचं जीवन त्या सर्वात महत्वाच्या गोष्टींशी समरूप होईल अशा रीतीनं जीवन या रेषेवर ठेवणं ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आणि या तुमच्या प्रयत्नात तुमचं वैयक्तिक ध्येयवाक्य तुमच्या जीवनात प्रत्यक्ष उतरवण्यासाठी रोजच्या रोज काम करत असता तेव्हा तुमच्या बलिष्ठ उजव्या मेंदूची तुम्हाला खूपच मदत होऊ शकते. शेवट मनात ठेवून सुरुवात करा, याचंच हे एक आणखी उपयोजन आहे. आधी पाहिलेल्या उदाहरणाकडे परत जाऊ. समजा माझ्या मुलांवर मनापासून प्रेम करणारा एक पालक आहे. माझ्या वैयक्तिक ध्येयवाक्यात समजा मी हे एक मूलभूत मूल्य म्हणून लिहिले आहे, पण समजा रोजच्या वातावरणात मला अतिप्रतिक्रिया देण्याची समस्या आहे. माझी मूल्य माझ्या रोजच्या जीवनात समरूप करण्यासाठी एक निश्चय लिहिण्यासाठी मी माझ्या उजव्या मेंदूची डोळ्यासमोर आणण्याची शक्ती वापरू शकतो. चांगल्या निश्चयाचे 5 घटक असतात. तो वैयक्तिक असतो, तो सकारात्मक असतो, तो वर्तमान काळात असतो, तो दिसतो आणि तो भावनिक असतो. मग माझा निश्चय मी साधारण असा लिहीन. जेव्हा माझी मुलं चुकीचे वागतात तेव्हा मी म्हणजे वैयक्तिक शहाणपणा, प्रेम, दृढता आणि संयम म्हणजे सकारात्मक यांनी प्रतिसाद देतो म्हणजे वर्तमान काळ. हे फार समाधान देणारं म्हणजेच भावनिक असतं. मग मी डोळ्यासमोर आणतो. मी रोज काही मिनिटं वेगळी काढू शकतो आणि शरीर, मन संपूर्णपणे सैल सोडतो. माझी मुलं चुकीचं वागू शकतात अशा प्रसंगाचा मी सामना करू शकतो. मी हे खूप तपशिलात डोळ्यासमोर आणू शकतो. मला तेव्हा बसलेल्या खुर्चीचा पोत जाणवू शकतो. माझ्या मुलीच्या अंगावरचे कपडे, तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला दिसू शकतात. जितक्या स्पष्टपणे आणि जितक्या बारकाव्यांनिशी मी हा तपशील नजरेसमोर आणू शकतो तितका मी तो खोलवर अनुभवत जातो आणि माझा साक्षीभाव तितका कमी होत जातो. मग मी तिला नेमकं असं काहीतरी करताना बघतो की ज्यामुळे माझ्या हृदयाचा ठोका चुकतो आणि मी संतापानं पेटतो. पण माझा नेहमीचा प्रतिसाद बघण्याऐवजी मी माझ्या निश्चयात पडलेल्या प्रेमाने, शक्तीने, संयमाने मी ती परिस्थिती हाताळताना स्वतःला बघू शकतो.
माझ्या मूल्यांशी, माझ्या वैयक्तिक ध्येयवाक्याशी सुसंगत असा प्रोग्राम मी लिहू शकतो, माझी भूमिका मी लिहू शकतो. आणि मी जर हे करू शकलो तर रोजच्या रोज माझं वागणं बदलत जाईल. माझ्या आईवडिलांनी किंवा समाजानं किंवा अनुवंशिकतेनं किंवा माझ्या वातावरणानं माझ्यासाठी लिहिलेली भूमिका वठवण्याऐवजी मी स्वतः निवडलेल्या मूल्य प्रणालीतून लिहिलेली माझी भूमिका मी जगेन. ही निश्चयाची पद्धत त्याच्या फुटबॉल करिअरमध्ये वापरण्यासाठी मी माझ्या मुलाला सियनला मदत केली आणि उत्तेजन दिले. शाळेकडून क्वार्टरबॅक म्हणून त्यानं खेळायला सुरुवात केली तेव्हा अशी सुरुवात केली आणि ही पद्धत त्यानं कशी वापरायची ही मी त्याला हळूहळू शिकवलं. दीर्घ श्वसन आणि स्नायू क्रमाक्रमानं शिथिल करण्याच्या तंत्रानं आम्ही त्याला मनाच्या अतिशय शांत, आरामाच्या शिथिल स्थितीत नेत असू, जेणेकरून तो आतून अतिशय शांत होत असे. मग कल्पना करता येईल की तेवढ्या कठीण प्रसंगाच्या धगीत तो सापडला आहे असं डोळ्यापुढे आणायला मी त्याला मदत करत असे. एक प्रचंड तोफगोळा आपल्याकडे वेगानं येत आहे अशी तो कल्पना करायचा. तो हल्ला समजून घेऊन मला त्याला प्रत्युत्तर द्यायचे असायचे. बचावाची कल्पना केल्यावर तो काहीतरी उद्गार काढतोय अशी तो कल्पना करायचा. पहिला गोळा आल्यावर, दुसरा आल्यावर, तिसरा आल्यावर तो झटपट समजून घ्यायची कल्पना तो करू लागला. एरवी सुचले नसते ते पर्याय त्याला आता सुचू लागले. त्याच्या फुटबॉल कारकिर्दीत एका वेळी त्यानं मला सांगितलं की मला सतत ताण येतो. आम्ही बोलताना माझ्या लक्षात आलं की ताण येण्याची कल्पना तो करत होता. मग आम्ही खूप दबावाच्या परिस्थितीत शांत, तणावरहित असणे डोळ्यासमोर आणण्यासाठी प्रयत्न केले. डोळ्यांपुढे जे आणतो आहोत त्याचं स्वरूपही महत्वाचं असतं असा शोध आम्हाला लागला. तुम्ही चुकीची गोष्ट डोळ्यांपुढे आणली तर चुकीचीच गोष्ट द्याल. डॉक्टर चार्ल्स गारफिल्ड यांनी यशोशिखर जेत्यांवर खेळांमधील आणि धंद्यांमधील खूप संशोधन केले आहे. ते नासाच्या कार्यक्रमात त्यांच्या कामात यशोशिखर जेत्यांकडे एकदम आकर्षित झाले. अवकाशात जाण्यापूर्वी अवकाशयात्री पृथ्वीवर त्या कृत्रिम प्रकट केलेल्या अवकाशात प्रत्येक गोष्टीची पुन्हा पुन्हा तालीम करत होते. त्यांच्याकडे गणितातली डॉक्टरेट असूनही त्यांनी पुन्हा एकदा मानसशास्त्रातली डॉक्टरेट मिळवून यशोशिखर जेत्यांची वैशिष्ट्ये अभ्यासायची ठरवलं. त्यांच्या संशोधनात एक महत्वाची गोष्ट अशी दिसली की जागतिक दर्जाचे सर्व खेळाडू आणि इतर यशोशिखर जेते हे गोष्टी डोळ्यापुढे आणणारे होते. एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडण्यापूर्वी ती ते बघतात, जाणवून घेतात, अनुभवतात, शेवट मनात ठेवून ते सुरुवात करतात. तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक अंगात हे करू शकता. एखाद्या सादरीकरणापूर्वी, प्रयोगापूर्वी, अवघड वादप्रसंगापूर्वी, रोजची ध्येये गाठण्यासाठी, आव्हानांसाठी ते स्पष्टपणे बघा, तपशिलात, सर्व बारकाव्यांसहित. म्हणजे मग प्रत्यक्ष त्या प्रसंगात तुम्ही जेव्हा जाता तेव्हा ते सारं नवखं, वेगळं वाटत नाही. त्याला तुम्ही घाबरून जात नाही. तुमचा सर्जनशील, दृष्टीप्रधान उजवा मेंदू ही तुमची सर्वात महत्वाची संपत्ती आहे. तुमचं वैयक्तिक ध्येयवाक्य निर्माण करण्यासाठी आणि ते तुमच्या जीवनात एकरूप करण्यासाठी, दोन्हीसाठी. ह्या डोळ्यापुढे आणण्याच्या आणि निश्चयाच्या प्रक्रियेवर साहित्य आणि दृकश्राव्य फितींचा एक मोठा संग्रहच उपलब्ध आहे. या क्षेत्रात नव्यानं झालेल्या संशोधनात म्हणजे सबलिमिनल, उत्कृष्टता प्रोग्रॅमिंग, मनोभाषिक म्हणजेच न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग, शिथिलीकरणाचे नवे प्रकार आणि स्वसंवाद प्रक्रिया आहेत. या सर्वांमध्ये पहिल्या निर्मितीची मूलतत्व समजावून, उलगडून सांगणे आणि निराळ्या रूपात समोर मांडणे हेच आहे. यश विषयक माझ्या साहित्याच्या माझा अभ्यासानं मला या विषयावरील शेकडो पुस्तकांच्या संपर्कात आणले. काहींमध्ये अव्वाच्या सव्वा दावे आणि शास्त्रीय पुराव्यांऐवजी किस्से कहाण्या जास्त होत्या. पण त्यातले बरेचसे साहित्य मूलतः योग्य होतं. त्यातलं पुष्कळचं साहित्य हे अनेक व्यक्तींच्या बायबलच्या अभ्यासातून पुढे आलेलं असावं असं दिसतं. परिणामकारक वैयक्तिक नेतृत्वामध्ये ही डोळ्यापुढे आणणे आणि निश्चयाची तंत्रे त्या व्यक्तीच्या केंद्रस्थानी असलेल्या हेतू आणि तत्वांच्या विचारपूर्वक रचलेल्या पायातून सहजतेने उभारतात. एखाद्याच्या हृदयात, मनात आपल्या भूमिकेचे पुनर्लेखन करण्यासाठी, रिप्रोग्रॅमिंग करण्यासाठी, आपल्या खोलवरच्या बांधिलकीचे हेतू आणि तत्वे लिहिण्यासाठी ही यंत्रे अत्यंत आवश्यक आहेत. माझा विश्वास आहे की समाजातल्या सर्व जिवंत धर्मांमध्ये हीच तत्वे आणि आचरण निराळ्या भाषांची वस्त्रे लावून आली आहेत. ध्यानधारणा, प्रार्थना, करार,
आज्ञा, धर्मग्रंथांचा अभ्यास आणि जाणीव आणि नेणीव दोन्हीच्या उपयोगाचे अनेकविध प्रकार आहेत. पण ही तंत्रे जर वैयक्तिक नीतिमत्तेचा भाग बनली आणि चारित्र्य आणि तत्वे यापासून त्यांची फारकत झाली तर इतर केंद्रांसंबंधात, विशेषतः स्वकेंद्राच्या बाबतीत त्याचा गैरवापर, दुरुपयोग होऊ शकतो. निश्चय आणि डोळ्यांपुढे आणणे हे प्रोग्रॅमिंगचे प्रकार आहेत आणि आपल्या मूलभूत केंद्रांशी विसंगत असणाऱ्या किंवा पैसे मिळवणे, स्वार्थ किंवा योग्य तत्वांखेरीज दुसऱ्या कशातूनही निर्माण झालेल्या प्रोग्रॅमिंगला आपण शरण जाणार नाही याची आपण खात्री करून घेतली पाहिजे. एखादा माणूस जेव्हा भौतिक प्राप्तीच्या किंवा त्यात माझ्यासाठी काय याच्या मागे लागतो तेव्हा ही कल्पनाशक्ती क्षणिक यश मिळवण्यासाठीही वापरता येते. पण माझ्या मते कल्पनाशक्तीचा श्रेष्ठ उपयोग हा विवेकानं स्वतःला उन्नत करणे आणि वास्तवतेवर अधिकार असणाऱ्या हेतू आणि तत्वांवर आधारित योगदानाचं जीवन निर्माण करण्यातच आहे.